हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आपण स्टँडर्ड 10चा मॅथमॅटिक्स 2चा फर्स्ट चॅप्टर बघतोय, सिमिलॅरिटी. या सिमिलॅरिटीमध्ये आपण पहिला जो छोटा टॉपिक आहे तो बघितलाय, रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. सो थोडंसं रिवाइज करूयात आपण जे पार्ट 1 मध्ये बघितलेलं आहे आपण. सो पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं की जर रेशो आपण दोन एरियाचा घेतला ट्रायंगलचा, तर तो रेशो काय असतो B1 × H1 अपॉन B2 × H2. आता हे B1 म्हणजे काय आहे, पहिल्या ट्रायंगलचा बेस. H1 म्हणजे काय आहे, त्याच ट्रायंगलची हाईट. आणि A1 म्हणजे काय आहे, त्याच ट्रायंगलचा एरिया. म्हणजे एका ट्रायंगलचा एरिया काय घ्यायचा तुम्हाला A1, दुसऱ्याचा काय घ्यायचा आहे A2. मग बेसिस काय घ्यायचे B1 B2 H1 H2. हा नॉर्मली फॉर्म्युला आहे. आता याच्यात आपल्याला ह्या दोन केसेस बघितल्या होत्या आपण. त्या दोन केसेस कोणत्या होत्या, इक्वल बेस आणि इक्वल हाईटच्या. की जर बेसिस इक्वल असले तर बेसिस काय होतात, कॅन्सल होतात आणि रेशो फक्त काय राहतो H1/H2. जर हाईट इक्वल घेतल्या तर हाईट कॅन्सल होतात आणि रेशो काय राहतो B1/B2. आता याच्यावर आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे तो आपल्याला आज सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो बघूयात आता प्रॅक्टिस सेट 1.1. त्यातलं पहिलं एक्झाम्पल. सो पहिला प्रॉब्लेम जर बघितला तर त्याच्यात दिलंय बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे एक ट्रायंगल घेतलाय, त्याचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसरा एक ट्रायंगल घेतलाय, त्याचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. ओके, आणि विचारलंय फाइंड द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, सो दोन ट्रायंगल इथं दिलेले आहेत व्यवस्थित. दोन ट्रायंगलचे बेसिस दिलेत, दोन ट्रायंगलच्या हाईट दिल्यात आणि आपल्याला रेशो विचारला. सो आता आपला फॉर्म्युला नंबर कितवा लागेल, फर्स्ट, सेकंड का थर्ड? तर फर्स्ट लागणार आहे, बरोबर. काहीही इक्वल वगैरे दिलंय का, अजिबात नाही. हाईट इक्वल नाहीये, बेस इक्वल नाहीये. सो सिम्पली पहिला फॉर्म्युला वापरायचा आहे. पण मग आता त्या अगोदर तो प्रॉब्लेम लिहायचा आहे कसा. आता इथं दोन ट्रायंगल दिलेत रँडमली. सो आपण एका ट्रायंगलच्या एरियाला काय म्हणणार आहे, कॅपिटल A1, त्याचाच बेस B1, त्याचीच हाईट H1. सो लिहायचं आहे कसं, लेट A1 B1 H1 अँड दुसऱ्याचं काय घेणार आहे आपण, A2 B2 अँड H2 बी द एरिया. त्यानंतर काय बेस, त्याच्यानंतर काय अँड हाईट ऑफ टू ट्रायंगल्स रिस्पेक्टिव्हली शॉर्टकट लिहूया. ओके, सो एकाचा A1 B1 H1, A2 B2 H2. आता रेशो आपल्याला फाइंड काय करायचा आहे, A1:A2. पण इथं व्हॅल्यूज दिल्यात. सो B1 आणि H1 यांच्या व्हॅल्यूज दिल्यात त्यांनी. सिमिलरली B2 आणि H2 या दोघांच्या व्हॅल्यूज दिल्यात बघा क्वेश्चन मध्ये. सो इथं B1 9 दिलाय, त्याचीच हाईट किती दिली आहे 5. सो B1 9 आणि हाईट किती आहे 5. आता सेंटीमीटर मध्ये दिलंय का ते, का युनिट काहीच नाही दिलेलं, तर युनिट काहीच नाही दिलेलं. त्यानंतर बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. सो बेस दिलाय 10 आणि हाईट दिली आहे 6. ओके, लिहून घेतलं आपण. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, बरोबर. सो देअरफॉर A1 अपॉन A2. फॉर्म्युला काय आहे आपला, B1 × H1 अपॉन B2 × H2. सो जस्ट व्हॅल्यू टाकायचं आपल्याला आता. सो B1 ची व्हॅल्यू किती आहे 9. सो 9 × 5 अपॉन B2 10 × 6. इथं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून नंतर रिड्यूस फॉर्म देऊ शकता किंवा अगोदर रिड्यूस फॉर्म देऊन नंतर मल्टिप्लिकेशन करू शकता. सो इथं बघा 5 ने दोघांना डिवाइड होते, 5 1 जार 5, 5 2 जार 10. अजून 3 ने दोघांना होते डिवाइड, 3 2 जार 6, 3 3 जार 9. अजून काय होतंय का 9. सो फायनल आन्सर काय होईल बघा, 3 × 1 3, 2 × 2 4.
बरोबर. सो रेशो किती आला 3/4. सो देअरफॉर रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles is 3:4. ओके, सिंपल प्रॉब्लेम होता. आता प्रॉब्लेम नंबर सेकंड साठी जाऊयात आपण. सेकंड प्रॉब्लेम बघा. सो बघा, आता जो प्रॉब्लेम नंबर 2 आहे, या प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये डायग्राम दिलेली आहे. त्याच्यानंतर जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याला मी कसं लिहिलंय, गिवन आणि टू फाइंड. ओके, जॉमेट्रीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला त्याच प्रकारे लिहायचा आहे. जे प्रश्न तुम्हाला 3 मार्कांच्या पुढे येणार आहे, 3 मार्क किंवा 4 मार्क यांच्यासाठी येणार आहे, ते कंपल्सरी त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला बघा कसं करायचं. सपोज हे तुमचं जर पेज असेल वहीचं, ओके, हे जर पेज असेल तर इथं तुम्हाला एवढ्या पोर्शन मध्ये तुमची डायग्राम काढायची या साईडला. ओके, त्याच्यानंतर इथं तुम्ही लिहिणार गिवन, इथं तुम्ही लिहिणार टू फाइंड और टू प्रूव्ह. बघा कधी कधी काय होतं, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं जातं की प्रूव्ह द्या, त्यावेळी तुम्हाला इथं टू फाइंड न लिहिता काय लिहावं लागतं, टू प्रूव्ह. आता जर टू फाइंड इथं असेल, बरोबर ह्या दोन्ही आस्पेक्ट रेशो मध्ये बसवायचे. आता इथं तुम्हाला सोल्युशन किंवा प्रूफ, ओके, इथं सोल्युशन किंवा प्रूफ लिहायचं. आता सोल्युशन हा शब्द कधी लिहिणार तुम्ही, ज्यावेळी इथं टू फाइंड असेल, आणि ज्यावेळी इथं टू प्रूफ असेल त्यावेळी इथं काय लिहिणार तुम्ही, प्रूफ. ओके, सो जॉमेट्रीचा हा एक बेसिक रूल तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला प्रेझेंटेशन पेपरला याच प्रकारे करायचं. डायग्राम, गिवन, टू फाइंड, सोल्युशन और प्रूफ. हे कशासाठी करायचंय, 3 or 4 मार्क्स. ओके, सो नॉर्मली आपण ज्यावेळी नोटबुक मध्ये प्रत्येक प्रॉब्लेम नोट डाऊन करणार आहे त्यावेळी कंपल्सरी तुम्हाला याच फॉर्म मध्ये करायचं. ओके, सो डायग्राम, गिवन, आता इथं टू फाइंड आहे आणि त्याच्यानंतर सोल्युशन. मग आता बघूयात आपण या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले. एक डायग्राम दिली आहे. हे दोन्ही ट्रायंगल्स बघा कसे दिसत आहेत, राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत का, यस दिसत आहेत, दोन्ही राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. त्याच्यानंतर काय काय दिलंय, BC इज परपेंडिक्युलर ऑन AD, AB अँड AD इज परपेंडिक्युलर ऑन AB. म्हणजे हे दोन्ही काय दिले, राईट अँगल्स दिलेले. त्यानंतर BC चं मेजरमेंट दिलंय, BC किती दिलाय 4 आणि AD किती दिलाय 8. सो 4 and 8. सो टू फाइंड आता महत्वाचं आहे. टू फाइंड काय आहे, तर एरियाचा रेशियो. दोन ट्रायंगल्स आहेत, कोणता आहे, ABC आणि ADB. सो ABC आणि ADB. त्या ट्रायंगल कडे बघूनच कळतंय आपल्याला की त्याच्यात काय आहे, कॉमन बेस आहे, कॉमन हाईट आहे, काय एक साइड कॉमन दिसते, बरोबर. कोणती आहे, AB, किंवा आपला तो रूल जर लावला की 2 व्हर्टेक्स कॉमन आहे, सो कॉमन काय असणार आहे, बेस. सो जर AB बेस घेतला तर या ट्रायंगल साठी हाईट काय होणार, राईट अँगल साठी बघितलं आपण पार्ट 1 मध्ये, एक साइड बेस घेतली तर दुसरी साइड काय असते, हाईट असते. सो हा जर AB बेस घेतला तर हाईट काय असणार आहे, BC, आणि या ट्रायंगल साठी जर बेस AB घेतला तर हाईट काय असणार आहे, AD. एकदम सिंपल आहे. सो बेस जर सेम असला तर रेशो काय असतो, रेशो कशावर डिपेंड असतो, हाईट वर. सो आपल्याला फक्त तेवढंच लिहायचं. सो सुरुवात बघा कशी असेल, सिन्स या दोन ट्रायंगल मध्ये काय सेम आहे, सो सिन्स ट्रायंगल ABC and triangle ADB have कॉमन काय आहे त्यांच्यामध्ये, आता बेस. सो आपण इथं काय लिहिणार, कॉमन बेस. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, बेसिस सेम असल्यावर हा रेशो काय येतो, H1:H2. जॉमेट्रीत कसं आहे, तुम्हाला या स्टेटमेंटला रिझनही द्यावे लागतात. मग आता हे रिझन का दिलंय आपण, कारण आपल्याकडे रूल आहे ट्रायंगल्स विथ, शॉर्ट मध्ये द्यायचं असतं. सो ट्रायंगल्स विथ कॉमन काय तिथं, बेस. ओके, सो कॉमन बेस साठी एरिया काय असतो, H1:H2. मग मला सांगा आता ABC ची हाईट काय आहे, ABC ची हाईट काय आहे
BC आणि ADB ची हाईट काय आहे AD दिसते सगळ्यांना AD. आता फक्त मेजरमेंट टाकायचं का आपल्याला. सो BC चं मेजरमेंट किती दिलंय त्यांनी 4 आणि AD किती आहे 8. सो इथं टाकलं आपण 4 8. सो रिड्यूस फॉर्म देऊ शकतोय आपण याला. यस डेफिनेटली 4 ने दोघांना डिवाइड होते 4 1 जा 4 4 2 जा 8. सो किती राहिला हा रेशो 1:2. ओके. सो फायनली तुम्हाला शेवटी तुम्हाला फायनल आन्सर लिहायचं असतं. सो इथं काय लिहिणार therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to half. आता बरीच मुलं ही शेवटची स्टेप मिस करतात. हे परत आन्सर लिहायचं कंटाळा करतात. पण कधी कधी या शेवटच्या स्टेपसाठी अर्धा मार्क राखीव असतो. ओके. सो तो मिस होऊ नये म्हणून ही एक चांगली सवय लावून घ्या की ज्यावेळी तुमचा प्रॉब्लेम एंड होईल त्यावेळी कंप्लीट सेंटेन्स मध्ये तुम्हाला ते आन्सर लिहायचं आहे. ओके. सो दुसरा प्रश्न समजलाय कशाचा होता हा कॉमन बेसचा. बस आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये एवढंच बघायचं. बेस कॉमन आहे हाईट कॉमन आहे काय कॉमन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 साठी जाऊया. क्वेश्चन नंबर 3 बघा. आता 3 साठी ची डायग्राम आपण काढलेली आहे. या डायग्राम मध्ये हा PS परपेंडिक्युलर आहे या RS वर म्हणजे हा राईट अँगल आहे. त्याच्यानंतर गिवन मध्ये दुसरं काय दिलंय QT इज परपेंडिक्युलर ऑन PR म्हणजे हा पण QT इथला जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे. ओके. त्यानंतर RQ दिलंय. RQ किती दिलाय 6 सेंटीमीटर. ओके. 6 सेंटीमीटर नाही युनिट नाही दिले ना. सो RQ इज 6. अजून काय काय दिलंय बघा PS पण दिलाय किती दिलाय तो 6. ओके. RQ 6 आहे PS 6 आहे. आणखी एक दिलंय PR 12. ओके. आणि काय फाइंड करायचंय आपल्याला तर QT फाइंड करायचं. ठीक आहे. मग आता हे थोडंसं वेगळं आहे बरोबर का. मग आता आपल्याला QT फाइंड करायचंय पण एरियाचं नॉलेज वापरून. सो QT कडे एकदा बघा. तुम्हाला QT काय दिसतंय परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर कशासाठी नॉर्मली शब्द वापरला जातो हाईट साठी वापरला जातो. QT गुणाची हाईट आहे का हे चेक करा. येस QT गुणाची हाईट आहे. या ट्रायंगलची RQP ची हाईट आहे. कारण जर आपण PR बेस घेतला तर ही काय होईल त्याची हाईट होईल. बर. मग आता ती हाईट काढायची. हाईट काढण्यासाठी त्यांनी बेस दिलाय बरोबर. मग एरिया बेस हाईट हे 3 पॅरामीटर्स आहेत. त्यातले ऍटलिस्ट आपल्याला 2 माहित पाहिजे तर ती हाईट काढताय. मग एक बेस तर माहिती आहे. आता एरिया माहिती आहे का एरिया माहित आहे का नाही माहित बरोबर. सो तो फाइंड करावा लागेल. मग तो फाइंड करण्यासाठी त्यांनी हे 2 दिलंय का चेक करा एकदा. RQ 6 आणि ही PS. यस त्याची हाईट दिसतीये का या ट्रायंगलची बघा बरं PQR. हा ट्रायंगल घेतला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल बरोबर का. सो त्याचा जर बेस RQ घेतला तर ही त्याची हाईट होईल. ऑब्ट्यूस साठी बघितलंय आपण हाईट ते बेस वर येते का नाही थोडंसं एक्सटेंड करावं लागतं मग येते बरोबर. सो PQR ह्या ट्रायंगल साठी बेस काय RQ हाईट काय PS. सिंपल. सो पहिल्यांदा आपण एरिया काढून घेऊ शकतो का याचा. येस काढून घेऊ शकतो. सो सुरू करूया. सो इथं काय येणार सुरुवात कुठून होणार सोल्युशन कारण तिथं 2 पॉइंट आले. सो सोल्युशन मध्ये आपण डायरेक्ट काय करूया कन्सिडर. पहिल्यांदा काय फाइंड करायचं आपल्याला एरिया. सो कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घेतो आपण PQR. सो एरियाचा फॉर्म्युला काय आहे हाफ बेस इनटू हाईट. मग याचा बेस किती आहे आपण बेस काय घेणार आहे QR. सो इथे येईल QR इनटू हाईट काय घेणार आहे PS which is equal to हाफ QR किती आहे 6 PS किती आहे 6. इथे रिड्यूस होतोय यस 2 1 जा 2 2 3 जा 6. सो 6 3 जा 18. सो एरिया काय आला
18. याचं युनिट सेंटीमीटर वगैरे काय दिलंय का नाही. सो सिंपली आपण काय घेणार आहे स्क्वेअर युनिट. ओके. आता परत आपल्याला तोच एरिया कन्सिडर करायचा आहे सेम वे परत आपल्याला तेच करायचं आहे. सो नाव एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपल्याला फॉर्म्युला तर तोच असणार हाफ बेस इनटू हाईट. पण यावेळी बेस वेगळा घ्यायचा हाईट वेगळी घ्यायची. यावेळी आता बेस काय घेणार आहे आपण PR. सो हाफ बेस काय घेणार आहे PR आणि बेस PR घेतल्यानंतर हाईट काय होईल QT. ओके. आता व्हॅल्यूज टाकूयात. एरिया ऑफ ट्रायंगल PQR माहिती आपल्याला किती आहे 18. इथं टाकूयात 18. त्यानंतर इथं येईल हाफ PR ची व्हॅल्यू किती आहे 12 इंटू QT. ओके. रिड्यूस होतंय का होणार आहे. इथं 2 1 जा 2 2 6 12. सो इथं राहिलं 18 इज इक्वल टू 6 इंटू QT. आता QT फाइंड करायचं आपल्याला. सो 6 ला या साईडला शिफ्ट करावं लागेल. या साईडला आल्यानंतर काय होईल त्याचं इथं मल्टिप्लाय. इकडे आल्यानंतर तो काय होणार आहे डिवाइड. सो किती राहिलं ते किती येतं इथे 3. सो देअरफॉर QT फायनल आन्सर लिहिणार आहे आपण 3. त्याला कोणतं युनिट आहे का नाही. सो फायनली आपण त्याला काय देणार आहे युनिटच देणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आता याच्यात आणखी एक गोष्ट आहे. इथं बघा आपण इथं अगोदर त्या ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड आउट केला आणि तो इथं सबस्टिट्यूट केला बरोबर. असं ज्यावेळी आपण करणार आहे त्यावेळी बघा लिहायचं कसं आहे याला कोणतं तरी इक्वेशन म्हणा. सो मी याला इक्वेशन काय म्हणतो 1 आणि ज्या ठिकाणी तो सबस्टिट्यूट करा तिथं रिझन देताना काय द्या फ्रॉम 1. म्हणजे आता इथं सबस्टिट्यूट केली. सो इथं रिझन काय येईल फ्रॉम 1. ओके. ही एक गोष्ट लक्षात आली. अशा एक गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 सगळ्यांना व्यवस्थित कळलाय. पहिल्यांदा एरिया फाइंड आउट केला आणि त्यानंतर त्याची हाईट फाइंड आउट केली. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 साठी जाऊयात आपण. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. 4 ची डायग्राम इथे दिसतीये तुम्हाला. गिवन टू फाइंड लिहिलेलं. सो गिवन काय दिलंय त्यांनी की AP काय आहे AP इज परपेंडिक्युलर ऑन BC. ओके नो प्रॉब्लेम. आता ही जरा नवीन कंडिशन आतापर्यंत आली. AD इज पॅरलल टू BC. पॅरलल लाईन्सचा ट्रायंगल मध्ये काय संबंध बरोबर तोच बघायचा आहे. सो AD इज पॅरलल टू BC म्हणजे हे AD आणि BC ह्या दोन लाईन्स काय पॅरलल आहेत. आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे ABC इज टू BCD. ABC इज टू BCD. मग आता आपलं लॉजिक परत एकदा कॉमन बेस आहे का कॉमन हाईट आहे का हे शोधायचं. याच्यात बघा किती व्हर्टेक्स कॉमन आहे 2 दिसतंय BC बरोबर. सो दोन्ही ट्रायंगल साठी बेस तर काय असणार आहे BC असणार आहे बरोबर का. ABC या ट्रायंगल साठी बेस काय घेणार आहे BC आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेतलाय त्यांनी BCD ट्रायंगल साठी बघा ही एक लाईन आहे BCD. ओके. आता दिसला सगळ्यांना BCD. दोघांमध्ये बेस काय आहे BC. आता ABC साठी हाईट काय आहे AP जी की त्यांनी ड्रॉ केली. पण BCD साठी हाईट ड्रॉ केली आहे का आपल्याला नाही केली. सो आपण करूयात कधी यस करावीच लागेल. करण्यासाठी काय करावं लागेल जर BC बेस घेतला तर D वरून काय करावं लागेल इथं परपेंडिक्युलर टाकावं लागेल. सो ही थोडीशी लाईन काय करावी लागेल एक्सटेंड करावी लागणार आहे. जर एक्सटेंड केली आपण इथं हाईट ड्रॉ करूयात. सो इथून इथं परपेंडिक्युलर टाकावं लागेल. याला नाव देऊयात E. हे एक्स्ट्रा केले आपण.
याला इथं लिहिताना आपण काय लिहितो, एक्स्ट्रा जे काय कन्स्ट्रक्ट करतो आपण डायग्राम मध्ये त्याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन लिहूया. कन्स्ट्रक्शन काय केलंय आपण, तर डीई काढलंय. सो ड्रॉ डीई परपेंडिक्युलर. डीई कशावर परपेंडिक्युलर काढलाय, तर बीसी वर किंवा बीई वर म्हणजे डायरेक्ट. ओके, काय तेच पुढे एक्सटेंड केलं. ठीक आहे. मग आता मला सांगा, बेस तर इक्वल झालाय. सो रेशो कशावर असणार आहे, हाईट वर. म्हणजे काय, एपी इज टू डीई. बरोबर. दिसताना दोघं सेम दिसतायत का रे, एपी आणि डीई दिसताना दोघं सेमच दिसतायत का? येस, ते सेमच असतात. ज्यावेळी तुम्ही असा दोन पॅरलल लाईन घेता त्यावेळी त्याच्यामधलं हे ऍक्च्युली परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. येतंय लक्षात. म्हणजे जर बघा आपण ह्या अशा दोन पॅरलल लाईन घेतल्या, ठीक आहे, त्यानंतर इथं किती परपेंडिक्युलर काढत गेलो आपण असे मध्ये हे, तर या सगळ्यांची लेंथ काय असणार आहे, सेमच असणार. बरोबर. कारण दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स कधी चेंज होत नाही, ते इक्वलच असतं. त्यामुळे इथे एपी आणि डी दोन्ही काय असणार आहेत, सेमच असणार. ओके. जर बेस पण सेम असला आणि हाईट पण सेम असली तर तो रेशो किती येतो आपण बघितलंय. एक ऍक्टिव्हिटी केली होती त्यावेळी बघितलंय आपण. सो तो रेशो किती येतो, 1:1. ओके. सो याच्यात तोच येणार आहे. फक्त आता आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे. ओके. सो सुरुवातीला आपण काय करणार आहे, या ट्रायंगल कडे बघून आपल्याला काय दिसतंय, कॉमन त्यांचा बेस आहे. सो आपण तेच लिहिणार आहे. सिन्स ट्रायंगल कोणता आहे तो, ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी हॅव कॉमन का इक्वल, कॉमनच आहे. सो कॉमन बेस काय आहे, बेस बीसी. बरोबर. सो देअरफॉर एरिया ऑफ, आता इथं A1 A2 न लिहिता आपण डायरेक्ट ट्रायंगलचं नाव लिहूया, कारण ट्रायंगल आहे आपल्याकडे. अपॉन ट्रायंगल BCD इज इक्वल टू, ज्यावेळी बेस कॉमन असतो त्यावेळी रेशो कशावर असतो, हाईट वर. ओके. याला रिझन काय दिलं होतं आपण, ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. इथं तुम्ही असे लिहू शकता बरं का, एरिया ऑफ ट्रायंगल विथ कॉमन बेस. हे आपल्याला रिझन जे आहे ते शॉर्ट मध्ये लिहायचं असतं, जितके शॉर्ट जमेल तेवढं. ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. मग आता एबीसी ची हाईट काय आहे मला सांगा. एबीसी ची हाईट आहे एपी आणि बीसीडी ची हाईट आहे डीई. बरोबर. आपण त्या फक्त व्हॅल्यू टाकल्या, पण एपी आणि डीई काय आहेत, सेमच आहेत. बट एपी इज इक्वल टू डीई. याचं रिझन महत्वाचं आहे. हे दोघं सेम काय, हे सेम काय आहे, याला रिझन आपण काय लिहिणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. दोन पॅरलल लाईन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे नेहमी काय असतं, सेम असतं. ओके. ते दोघं सेम असल्यामुळे आता काय होईल, एपी आणि डी दोघं पण काय होतील, सेम सेम असल्यामुळे कॅन्सल, त्यामुळे तो रेशो काय राहील, 1. ओके. सो फायनली आपण काय लिहिणार आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1. ओके. सो दॅट इज, आपण पुढे लिहितोय, आपल्याला या वे मध्ये विचारलंय. सो दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. ओके. सो एकदा बघा. ठीक आहे. या वे मध्ये आपल्याला करायचं आहे. फायनल आन्सर लिहिलंय. सो सगळ्यांना व्यवस्थित कळलाय. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जाऊया.
सो आता क्वेश्चन नंबर 5 हा जो आपला क्वेश्चन आहे सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय, पी क्यू परपेंडिक्युलर ऑन बीसी आणि एडी पण काय दिलाय परपेंडिक्युलर ऑन बीसी. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, इथे 4 रेशोज फाइंड करायचे एरियाचे वेगवेगळे. ओके, सो आपण एक एक रेशो घेणार, त्याच्यात बघणार कॉमन बेस आहे का, कॉमन हाईट आहे का, आणि जे असेल त्यानुसार आपण लिहिणार आहोत. आता आपला जो पहिला जो रेशो घ्यायचा आहे आपल्याला तो कोणता आहे, पी क्यू बी आणि पी बी सी. आता पी क्यू बी बघा, पी क्यू बी आणि त्यानंतर काय आले पी बी सी. काय आहे रे याच्यात सेम, काय काय आले, पी क्यू बी पी बी सी. एकच वर्टेक्स सेम आहे का, येस का, दोन वर्टेक्स सेम आहेत, दोन वर्टेक्स सेम आहेत, कोणकोणते, पी बी पी बी, बरोबर. हा, आता त्यावेळी सांगितलं होतं ही ट्रिक कधी कधी आपली वेस्ट जाऊ शकते. मग आता इथं बहुतेक जाण्याचे चान्सेस आहेत. पी क्यू बी, पी क्यू बघा, पी क्यू बी, ओके, हा ट्रायंगल. त्यानंतर पी बी सी, पी बी सी. दोघांमध्ये एक काहीतरी कॉमन आहे. काय कॉमन आहे रे, पी क्यू ही जी हाईट आहे ही या पी क्यू बी साठी पण तीच हाईट आहे आणि पी बी सी साठी पण तीच हाईट आहे, बरोबर का. सो या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला सेम काय दिसलं, हाईट कॉमन असली की ते तो रेशो कशावर असतो, बेसवर डिपेंड असतो. मग आपण लिहितो कसं, आता ते सोल्युशन लिहिणार कसे, आपण सुरुवात कशी करतो, सिन्स हे दोन ट्रायंगल, सो ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी बी सी हॅव काय आहे त्यांचं सेम, कॉमन हाईट. कॉमन हाईट आहे त्यांची, कॉमन हाईट ती कोणती आहे, पी क्यू. ओके, दोघांमध्ये कॉमन हाईट आहे. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू, जर हाईट सेम असली तर काय असणार आहे, बेसवर b1 इज टू b2. ठीक आहे, याला रिझन येणार आहे. रिझन काय असणार आहे, ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. ओके, सो इथं तुम्ही असं रिझनही देऊ शकता, एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. थोडस मोठं होत आहे, सिम्पली ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट ते दिलं तरी चालेल. आता मला सांगा पी क्यू बी ची जर हाईट पी क्यू घेतली तर बेस कोणता असणार आहे, बेस कोणता असणार आहे, पी क्यू. राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का, एक साइड हाईट दुसरी साइड बेस. आता पी बी सी मध्ये बघा हाईट काय येणार आहे, पी क्यू, मग बेस काय असणार आहे, बी सी. आपल्याला हा रेशो मिळाला आहे. सो देअरफॉर पहिलाच आन्सर आपल्याला मिळालं, एरिया ऑफ. इथं व्हॅल्यूज वगैरे दिलंय का, नाही दिलेलं. सो सिंपली आपल्याला हे असंच ठेवायचं. ओके, सो हा रेशो ठीक. आता दुसरं सिन्स, नेक्स्ट बघायचं आता आपल्याला. नेक्स्ट बघूयात कोणते दोन ट्रायंगल आहेत, पी बी सी अँड ए बी सी. आता पी बी सी बघा, पी बी सी आणि ए बी सी दोघांमध्ये दोन व्हर्टेक्स कॉमन आहेत. कुठे, बी सी बरोबर. सो बेस कॉमन झाला का, येस. पी बी सी चा बेस काय येणार, बी सी, आणि ए बी सी चा पण बेस काय झाला, बी सी. सो जर बेसेस सेम असतील तर आता रेशो कशावर असणार आहे, हाईट वर. सो याची हाईट आहे पी क्यू आणि याची हाईट आहे ए डी. बस आपल्याला तेच लिहायचं, सिन्स ट्रायंगल पी बी सी अँड ट्रायंगल ए बी सी हॅव कॉमन बेस. कॉमन बेस काय आहे त्याचा, बी सी. ओके, सो देअरफॉर एरिया ऑफ
ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AB. हा जो रेशो आहे तो कशावर डिपेंड असणार आहे? बेस सेम असल्यामुळं हाईट वर. सो h1 अपॉन h2. याला रिझन्स काय येणार आहे? ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. ओके. मग आता सिंपली व्हॅल्यू टाकायचं आपल्याला. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता PBC ची हाईट बघा. PBC जर बेस BC असेल तर हाईट काय असणार आहे? PQ. आणि त्याच्यानंतर ABC चा बेस BC आहे तर मग हाईट काय असणार आहे? ओके. सो आता तिसरा रेशो बघा. आता ABC अँड ADC. बघा ABC आणि ADC दोघांची हाईट सेम दिसतीये का? लगेच दिसल्यास AD. सो हाईट सेम असली की त्यांचा रेशो काय असणार आहे? बेसवर असणार आहे. सो लिहिणं परत सेम असणार. सिन्स ट्रायंगल ABC and triangle ADC have common काय आहे त्यांच्यात? हाईट. सो have common height. आणि हाईट काय आहे ती? बघा ABC आणि ADC हाईट काय कॉमन आहे? हाईट AD. सो therefore area of triangle ABC upon area of triangle ADC. हाईट सेम म्हटल्यावर रेशो कशावर येणार? आता बेसवर. ओके. रिझन्स तुम्ही देऊ शकता. ट्रायंगल्स विथ कॉमन triangles with common height. बेस काय मला आता त्याचा? therefore area of triangle ABC area of triangle ADC is equal to. so बेस बघा ABC चा बेस काय असणार आहे? BC आणि ADC. याचा बघा ADC जर ही हाईट घेतली एक साइड दुसरी साइड काय असणार आहे? बेस. इथे बेस काय असणार आहे? DC. ओके फाइन. आता चौथा ट्रायंगल बघा. चौथ्याच्यात काय दिलंय? ADC आणि PQC. अरे आता सरळ तर दिसतंय एकच व्हर्टेक्स सेम आहे का? C बरोबर. सो हाईट इक्वल असण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग बघा आता ADC आणि PQC काय सेम दिसतंय का? परत एकदा ADC आणि PQC. आता C वरनं हाईट जरी ड्रॉ करायची म्हटली तरी ठीक आहे का? नाहीये ठीक. त्याच्यानंतर सो इथं बेस पण इक्वल दिसतोय का? नाही दिसत आहे. हाईट पण इक्वल दिसत नाहीये कारण C वर नाही तर ही हाईट येते आणि C वर मी इथं हाईट सेम येते. सो हाईट पण सेम नाहीये आणि बेस असण्याचा तर चान्सच नाही. मग हाईट पण सेम नसेल आणि बेस पण सेम नसेल तर मग फॉर्म्युला कोणता येतो? A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. सो मग बघा ADC चा बेस काय आहे? ADC बेस काय घेणार? समजा DC घेतला सो DC into AD आणि त्यानंतर PQC पण राईट अँगल ट्रायंगल आहे. QC into PQ. बरोबर. सो व्हॅल्यूज टाकता येतील. एवढा एक प्रॉब्लेम आता तुम्हाला मी होमवर्क देतो. ओके. सो सगळ्यांना व्यवस्थित कळलाय टॉपिक? अगदी सिंपल टॉपिक आहे. आता याच्यानंतर आपल्याला 2 थेरम बघायचे. सो ते थेरम आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यांना जर कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.